हॅलो फ्रेंड्स. सो तुम्ही वेकेशनसाठी चालला आहात, कुठल्या तरी वेट मॅनेजमेंट प्रोग्रामवरती आहात किंवा 21 डेजमध्ये आहात आणि तुम्हाला वेकेशनला जाऊन एन्जॉय पण करायचं आहे, पण कुठल्याही प्रकारचं टेन्शन नको आहे, तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे. सो डेफिनेटली वेकेशन आपल्याला एन्जॉय करायची आहे आणि कुठलंही गिल्ट फील न घेता एन्जॉय करायची जर असेल तर काही गोष्टी तुम्ही जर फॉलो केल्या तर तुमचं वेकेशन पण छान होईल आणि गोल पण तुमचा इंटॅक्ट राहील. आणि फर्स्ट पहिला जो तुमचा वेकेशनचा पॉईंट लक्षात ठेवायचा जो आहे तो आहे की सतत एकच आत्ता गोल असला पाहिजे बिफोर गोईंग ऑन वेकेशन, की माझं वेकेशनमध्ये वेट वाढलं नाही पाहिजे. ओके, वेट लॉसचा गोल न ठेवता वेट मेंटेनन्सचा गोल ठेवा, म्हणजे कुठल्याही प्रकारचा ताण येणार नाही. सेकंड म्हणजे तुम्ही तुमचा ओव्हरऑल जे काही रुटीन असणार आहे, म्हणजे वेकेशन इज इक्वल टू फूड असं जे आधी आपलं समीकरण असायचं ते न करता वेकेशन एन्जॉयमेंट म्हणून बघा आणि फक्त फूड न करता ते पोर्शन कंट्रोलमध्ये ठेवा. तिथल्या डेलिकसीज एन्जॉय करायच्या आहेत. तुम्ही ग्रुपनी चाललेले असाल तर सगळ्यांच्यात मिळून त्या डेलिकसीज एन्जॉय करा. त्यानंतर तुम्ही फिजिकल ॲक्टिव्हिटीवर भर द्या. म्हणजे तुम्ही 4 वर्कआउट्सचं असं सर्किट बनवून करू शकता, ज्याच्यामध्ये लोअर बॉडी, ॲब्स, त्याच्यानंतर अप्पर बॉडी आणि कार्डिओ असं तुम्ही सर्किट करून ते तुम्ही रूमवरती हॉटेलच्या रूममध्ये करू शकता. आणि त्याच्यानंतर स्टेप काउंट तुमचा वाढवा. जिथे जिथे म्हणून तुम्हाला चालत जाता येईल, काही जर आपण साईट सीइंग करायला जाणार असू तर तिथे चालत जाण्याचा ऑप्शन तुम्ही नक्की निवडा. रिक्षा किंवा तिथलं काहीतरी ट्रान्सपोर्ट बघण्यापेक्षा चालत जाण्याचा प्रयत्न करा. स्टेप काउंट जेवढे होतील तेवढे चांगले, त्याच्याने खूप छान वाटतं. आणि डेफिनेटली तुम्हाला तिथे फक्त तुमच्या वॉटर इंटेकवर नक्की लक्ष द्या. आणि तुमचं रुटीन म्हणजे आता समजा तुम्ही ग्रुपनी गेलेले आहात तर तुम्ही ग्रुप ॲक्टिव्हिटीमध्ये, म्हणजे जसं की तुम्ही तिथे स्विमिंग पूल असेल हॉटेलमध्ये तर वॉटर स्पोर्ट्स काहीतरी खेळा, क्रिकेट खेळा आणि वेगवेगळे खेळ तुम्ही खेळू शकता आणि छान पद्धतीने एन्जॉय करा. आणि झोपेच्या पॅटर्नकडे पण लक्ष द्या आणि छान फ्रेश पद्धतीने वेकेशन एन्जॉय करून आलात की परत आपल्याला चांगल्या पद्धतीने रिस्टार्ट करायचं. आणि वेट मेंटेन राहिलेला आहे आणि असा जर तुमचा हेल्थ गोल अचीव झालेला असेल तर तो हॅपीनेस खूप महत्त्वाचा असतो आणि हीच एनर्जी तुम्हाला पुढच्या तुमच्या रिझल्टला नक्की मदत करणार आहे. सो एन्जॉय युअर वेकेशन्स आणि कुठे वेकेशनला जाणार आहात हे व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये नक्की शेअर करा.